आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। भटके विमुक्त बांधवांसाठी आरोग्य सेवेचा हात। समाजातील भटके विमुक्त घटक आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते। विशेषतः आरोग्याच्या बाबतीत या समाजाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। अशाच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील विटे शहरात एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला आहे। विटे शहरातील लक्ष्मीनगर परिसरात गोसावी समाजासाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला समाज बांधवांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला। या आरोग्य शिबिरामध्ये ईसीजी, रक्त तपासणी, बीपी, शुगर तपासणी, लहान बालकांसाठी तपासणी तसेच इतर शारीरिक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या। तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत नागरिकांची तपासणी करून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन देण्यात आले। विशेष म्हणजे भटके विमुक्त घटकातील गोंधळी, गोसावी, डवरी, पारधी अशा विविध समाज घटकांतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। अनेक वृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांनी आपली तपासणी करून घेत आरोग्याबाबत जागरूकतेचा संदेश घेतला। कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय केवळ समाज सेवेच्या प्रामाणिक भावनेतून समाजसेविका सुहासिनी शिंदे आणि शैलजा भिंगारदेवे यांनी पुढाकार घेत हा उपक्रम राबवला। समाजातील वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे। या उपक्रमामुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून भविष्यातही अशा प्रकारचे शिबिर घेण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी समाजसेविका सुहासिनी शिंदे आणि शैलजा भिंगारदेवे यांनी नेमकं काय सांगितलं तसेच समाज बांधवांची प्रतिक्रिया काय होती, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड, नाईकनवरे। अग्रणी सोशल फाउंडेशन रुग्ण हक्क समितीची सदस्य म्हणून काम करते सांगली जिल्ह्यातून। आपल्या रुग्ण हक्क समितीच्या माध्यमातून ज्या योजना असतात, सेवा सदन माध्यमातून महात्मा फुले योजना असतील किंवा कोणत्याही पेशंटला खरंच इमर्जन्सी वंचित घटकांना पर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम आहे। आज लक्ष्मीनगर येथील विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे जो कॅम्प ठेवला आहे की जो हा समाज आहे खूप वंचित आहे। आज विटा शहर एवढं मोठं असताना सुद्धा अशा सुविधा काही शासकीय असतील तर ते ह्या लोकांच्या पर्यंत पोहोचत नाहीत आणि ते पोहोचवण्याचं आम्ही काम करत आहोत। कारण की आज प्रत्येक जण आहे की बाबांनो ज्यांना पेशंट म्हणून समजलं जातं, पण त्यांच्या आर्थिक अडचणी असतील किंवा आर्थिक काही प्रश्न असतील तर त्यांना कोणत्याही म्हणजे आज जर समाजामध्ये एखाद्या रुग्णाला मदत हवी असेल तर ती मोठ्या हॉस्पिटल शिवाय खाजगी हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला जातात ही लोक तर त्यांना खरंच कुठेतरी आर्थिक अडचणीमुळे दगावलं जातात। तर अशा लोकांना खरंच मदत व्हावी आणि त्यांना कुठेतरी शासकीय योजनेचा खरंच लाभ मिळतो। आज म्हणजे आज आपल्या 59 हॉस्पिटल आहेत आपल्या महाराष्ट्रामधील, तर तिथं पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतो की बाबांनो खरंच ज्या गरजू लोकांना ही योजना खरंच मिळावी आणि हाच आमचा प्रयत्न आहे। त्याच्यासाठी आपले रुग्ण हक्क समितीचे शाहीन शेख सर सांगली माहिती अधिकारमधून पण आहे आणि रुग्ण हक्क समिती माध्यमातून अध्यक्ष आहेत, तर त्यांच्या माध्यमातून ही सुविधा पूर्ण लोकांपर्यंत मोफत ही मिळते। आणि सेवा सदन जे योजना महात्मा फुले डोळे तपासणी, ईसीजी, ब्लड टेस्ट किंवा हाडावरतील ज्या असतील किंवा तर त्यांची तपासणी मोफत व्हावी हाच आमचा प्रयत्न आहे। आणि मला असं वाटतं की या वंचित घटकांसाठी प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रयत्न करावा। कारण की आज आमचा एक सामाजिक नागरिक म्हणून आम्ही प्रयत्न करतो, पण आज या समाजातील काही लोकांना प्रत्येकांची विचारधारा तुम्ही घेतली तर तो किती वंचित आहे हे तुम्ही त्यांच्या स्वतःच्या तोंडानेच तुम्ही ऐकू शकता। कारण त्यांचा भाग नुसता दिसतो, बाबा खरंच हा भाग चुकी आहे, पण आज त्यांना कागद गोळा करून
भीक मागावी लागते, काही गोष्टी कराव्या लागतात, तर या समाजाचं नेतृत्व कोण करणार? आपणच केलं पाहिजे एक नागरिक म्हणून. संविधानाने हक्क दिला आहे, पण तो खरंच वंचित आहे हे तुम्ही त्यांच्या तोंडातूनच ऐकलं तर बरं होईल. आणि मला असं वाटतं की या लोकांना मदतीसाठी प्रत्येक नागरिकांनी, अधिकाऱ्यांनी, आपल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी जर मदत केली तर हा समाज नक्कीच पुढे येईल. नमस्कार, मी शैलजा शांतवन भिंगारदेवे. लक्ष्मीनगरमध्ये आपण आज आरोग्य शिबिर घेतलेलं आहे. त्यात ECG, रक्त तपासणी, हाडांची तपासणी, BP, शुगर, सगळ्या सुविधा आपण दिलेल्या आहेत. आणि या गोरगरीब जनतेला कुठंतरी हा आरोग्याचा लाभ घ्यावा. आम्ही पहिल्यांदा शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याला ह्या गोसावी समाजाने आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्यांना पण आम्ही सहकार्य करू एवढी अपेक्षा करते. माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे आज जी तपासणी होणार आहे, पुढील उपचार कुठं करणार आपण? सेवा सदन मिरज. सेवा सदनला. मिरज. बरं, या पेशंटला तिथपर्यंत न्यायची काय सुविधा आहे? कशी व्यवस्था करणार? काय ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्स, फ्री ॲम्ब्युलन्स मध्ये? फ्री. आतापर्यंत किती लोकांची तपासणी झाली असेल? 150 साधारण 150 ते 200 झाली. आज लक्ष्मीनगर गोसावस्ती येथे रुग्ण समिती सेवा सांगली यांच्या अनुषंगाने आज आरोग्य शिबिर आज आमच्या लक्ष्मीनगर परिसरामध्ये आयोजित केलेले आहे. आणि त्या आरोग्य शिबिरच्या निमित्तानं सेवा सदन हॉस्पिटल यांची पूर्ण टीम इथे येऊन आमच्या वंचित घटकाच्या प्रत्येक आजारावरती मोफत उपचार मिळावा म्हणून यांच्यासाठी आज सेवा सदन हॉस्पिटलची टीम इथं आयोजित आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या समाजाच्या वतीने या पूर्ण टीमच्या मनापासून स्वागत करतो. खरं सांगायला गेलं म्हणजे शिबिर आयोजित करताना जेवढं कष्ट करायला लागले तेवढं सगळं कष्ट आणि खरं म्हणजे त्यांचं जास्त मेहनत म्हणजे तर सुहासिनी शिंदे मॅडम यांचे आहेत. त्यानं 8 दिवस आमच्या समाजामध्ये येऊन प्रत्येक लोकांच्या पर्यंत पोचलेले आहेत की कुणाची काय अडचण असेल ते सांगा. कुणाला मोठं जर ऑपरेशन असेल, डोळ्याचं असू दे, BPचं, हार्ट अटॅकचं असू दे, त्यांना मोफत उपचार मिळावा म्हणून त्याने प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकांना निरोप देऊन आज या कार्यक्रमाला सगळ्यांना जवळजवळ 150 ते 200 रुग्ण आज इथं आपण उपचार घेत आहोत. त्यातून जर एखाद्या रुग्णाला जर मोठा जर समजा निदान करायचं असेल तरी त्यांना ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. जर तिथं जर काय झालं तरी मोफत उपचार मिळणार आहेत. त्यासाठी आम्ही सेवा सदन हॉस्पिटलचा स्टाफ असेल आणि इथं जे कार्यक्रम केले त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार. इथं आल्याबद्दल आम्ही आमच्या समाजाचं स्वागत करतो. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.